आज आपण सगळं विसरून फक्त आणि फक्त मजा करणार आहोत. ओके, म्हणूनच पूर्ण सारथी परिवार आणि त्याच्या पूर्ण कुटुंबियांसाठी मी इथे विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी जरा या सगळ्यांचं स्वागत म्हणजे स्वतःचंही आणि आलेल्या प्रत्येक मंडळीचं स्वागत, आयोजकांचं स्वागत एकदा जोरदार टाळ्यांनी करायचं. कम ऑन एव्हरीवन, लव्ह यू. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या थांबल्या पाहिजे. त्या बात आणि माझे जेवढे इथे सारथी मित्रपरिवार आहे, थँक्यू सो मच. तुमची ही जी एनर्जी आहे ही मला शेवटपर्यंत अशीच लागणार आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, असं म्हणतात आपल्या भारतामध्ये अतिथी देवो भव. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. प्रेम, वात्सल्य आणि आदर ही इथल्या मातीची महती आहे. म्हणूनच इथे जमलेल्या सगळ्याच अतिथींचं म्हणजे तुम्ही आज सगळे माझ्यासाठी अतिथी आहात, तुमच्या सगळ्यांचं मी इथे मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा माझं नाव आहे अतुल आणि मी आहे तुमचा होस्ट फॉर द ब्युटिफुल डे टुडे. तुमच्या या आजच्या दिवसासाठी मी तुमचा होस्ट म्हणून इथे निवडलं गेलो आहे. तर माझी जबाबदारी आहे तुम्ही सगळ्यांनी आज मजा करायची आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की मजा करायची आहे तेव्हा सगळ्यांनी सगळं विसरायचंय आणि फक्त मजा करायची आहे. आजच्या दिवशी आपण किती लहान आहे किती मोठा आहे हे गरजेचं नाहीये. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. सो मला जरा ऐकायचंय तुमच्या सगळ्यांकडून हा इव्हेंट सुरू करण्यापूर्वी. ओके, मला जोरात येस आला पाहिजे. लहान मुलं आहेत, मोठी मंडळी आहेत, लेडीज आहेत. वी हॅव अ ब्युटिफुल लेडीज हिअर, जेंट्स हिअर, सगळे हँडसम जेंट्स आहेत. तर सगळ्यांकडून मला एकदम जोरात असा येस आला पाहिजे. ओके, सो लेडीज अँड जेंटलमॅन, आर यू रेडी? क्या बात है यार, व्हाट अ लवली ऑडियन्स वी हॅव. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज या कार्यक्रमासाठी. मंडळी, कार्यक्रम तर आपण सुरू करतोय, पण असं म्हणतात एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी त्याची रूपरेषा जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे आजचा कार्यक्रम आपण का इथे सेलिब्रेट करतोय, त्याचं महत्व काय, त्याचं कारण काय आणि त्या कार्यक्रमाची डिटेलिंग काय हे आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो, आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगण्यासाठी इथे येणार आहेत क्रांती फडतरे मॅडम, प्रोग्राम मॅनेजर आहेत त्या सिनर्जीच्या. त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी इथे यायचंय आणि आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आणि डिटेलिंग आम्हाला द्यायची आहे. एकदा क्रांती मॅडम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लेकिन हमारे ट्रक ड्राइवर भाई रोड पर ट्रक चला रहे थे, ट्रक चलाते रहे थे, इसका मतलब खाली नहीं, उसमें मेडिसिन जा रहे थे, है ना, खाना जा रहा था, कपड़े जा रहे थे, मशीनरी जा रही थी. इसका मतलब आप हमारा देश चला रहे थे, बराबर है. तो आज हम यहाँ पे सभी परिवार के साथ